प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण मागील कार्यक्रमात पाहिले होते की एकीकडे येशू वलांडणाच्या भोजनाची तयारी करीत होता, तर दुसरीकडे येशू जो वलांडणाचा खोकरा त्याच्या बलिदानाची तयारी केली जात होती. आज आपण महत्त्वाच्या प्रसंगाचे अध्ययन करणार आहोत. यामध्ये प्रमुख याजकापुढे येशूची चौकशी, पेत्राचे येशूला नाकारणे, रोमी सुभेदार पिलात ह्याच्यासमोर येशू, यहुदाचा मृत्यू आणि रोमी सुभेदारापुढे येशूची चौकशी या गोष्टी पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या या हृदयस्पर्शी अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही मत्तेकृत शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत. आज 26व्या अध्यायाच्या 51 वचनांपासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत आणि त्यानंतर 27वा अध्याय आपण सुरू करणार आहोत. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की कशा प्रकारे यहुदा इस्करियोतीने येशू ख्रिस्ताला अटक करून दिली आणि त्याने चांदीच्या 30 शिक्क्यांसाठी येशू ख्रिस्ताशी विश्वासघात केला. नंतर जेव्हा तो मंदिरात गेला, त्याने ते चांदीचे सिक्के फेकले. तेव्हा सुद्धा तो पश्चाताप करू शकला असता, आपले मन बदलू शकला असता. जेव्हा याजक येशूला पिलाताकडे नेत होते, तेव्हा यहुदा त्याच्या पाया पडून क्षमा मागून असे म्हणू शकला असता की हे प्रभू, मला क्षमा कर, मी करीत होतो त्याचे मला भान नव्हते. आणि प्रभूने त्याला नक्कीच क्षमा केली असती. परंतु त्याने मुळीच पश्चाताप केला नाही. 51 वचन आम्हाला सांगतं, 26वा अध्याय आणि 51 वचन. मग पहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तरवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. आम्हाला माहीत आहे की तो कोण होता. तो शिमोन पेत्र होता. मला वाटतं तो दुसरे काहीतरी सिद्ध करू पाहत होता. ह्याआधी त्याने मोठी शेखी मारून म्हटले होते की तो येशू सोबत मरण्याकरिता तयार आहे. पण येशूने त्याला म्हटले की तू ह्याच रात्री मला नाकारशील. ह्या ठिकाणी पेत्राला तलवार मिळाली आणि तो येशूचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु श्रोत्यांनो, लक्षात घ्या की पेत्र एक कोळी होता, मासे पकडणारा होता, तलवार चालवणारा नव्हता. त्याने त्या माणसाचा कान कापला, परंतु तो त्याचा कान नाही, परंतु डोके उडवू पाहत होता आणि त्याचा निशाणा चुकला. नंतर 52 आणि 53 वचने सांगतात, तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्वजण तरवारीने नाश पावतील. तुला असं वाटतं काय की मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? दुसऱ्या शब्दात येशू म्हणत आहे, मला तुझी तलवार नको. मी धार्मिक पुढाऱ्यांशी लढण्याकरिता आलेलो नाही. मी ह्या जगाच्या पापांकरिता मरण्यास आलो आहे. 54वं वचन. पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे? लक्षात घ्या की प्रभू येशू पवित्र शास्त्रातील वचने पूर्ण करीत आहे आणि मत्ते हे अगदी स्पष्ट करतो. 55वं वचन. त्याच वेळेस येशू लोकसमुदायास म्हणाला, एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धराव्यास तुम्ही तरवारी व सोटे घेऊन बाहेर आला हा काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही. ह्या आधी त्याची वेळ आली नव्हती, परंतु श्रोत्यानो, आता त्याची वेळ आली आहे. 56वं वचन. पण संदेष्टांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. येशूने ह्याचे भाकीत आधीच केले होते. त्याचे सर्व शिष्य त्याला ह्या ठिकाणी सोडून जातात. 57वं वचन. मग येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. आम्हाला नंतर दिसेल श्रोत्यानो की कैफाचा सासरा ह्या सर्वांची चिथावणी देणारा होता. परंतु येशूला कैफा जो प्रमुख याजक होता त्याच्या समोर पहिल्या दोषाच्या चौकशीकरिता येणे क्रमप्राप्त होते. कारण धार्मिक पुढारी रोमी सरकारला त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सादर करणार होते व त्याआधी त्या रात्री त्यांना हे निश्चित करायचे होते की सकाळी जेव्हा ते पिलातासमोर जातील तेव्हा त्याच्या विरुद्ध कोणता दोष लावता यावा. 58वं वचन.
पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला व आत जाऊन शेवट काय होतो हे पाहाव्यास कामदारांमध्ये बसला. पेत्र दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला. योहान शुभवर्तमान 18 अध्याय 15 आणि 16 वचने आम्हाला सांगतात की योहानाबरोबर पेत्राला सुद्धा वाड्यात प्रवेश मिळाला. ही वचने सांगतात की शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. शेवट काय होतो ह्यासाठी तो तेथे थांबून राहिला आणि लवकरच तो येशूला नाकारताना आम्हाला दिसेल. 59 आणि 60 वचने पहा. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधित होते आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे जण येऊन म्हणाले, धार्मिक पुढाऱ्यांजवळ येशूवर लावण्याकरिता काहीच आरोप नव्हता, त्यामुळे त्यांना खोटे साक्षीदार शोधावे लागलेत. आणि खोट्या साक्षीदारांना उभे करण्यास समस्या ही असते की चौकशीपर्यंत ते शेवटपर्यंत टिकून राहायला हवेत. शेवटी त्यांना 2 साक्षीदार सापडतात. 61 वचन. देवाचे मंदिर मोडाव्यास व 3 दिवसात ते बांधाव्यास मी समर्थ आहे, असे ह्याने म्हटले. श्रोत्यानो, योहान शुभवर्तमान 2 अध्याय 19 ते 22 ह्या वचनांप्रमाणे येशूच्या शिष्यांचा सुद्धा त्याच्याविषयी गैरसमज झाला. जेव्हा त्याने हे विधान केले की तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारेन, ते येशूचे पुनरुत्थान होईपर्यंत ही गोष्ट समजू शकले नाहीत. ज्यावेळी येशूने हे विधान केले त्यावेळी तो खोटा साक्षीदार त्या ठिकाणी होता. पण लक्षात घ्या की तो ह्यावेळी येशूचे शब्द जसेच्या तसे सांगत नाही. 62 वचन. तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हे काय? परंतु येशू काहीच उत्तर देत नाही, कारण त्याच्यावर जो आरोप ठेवण्यात आला होता तो ओढून ताणून लावलेला होता. 63 वचन. तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. आता प्रमुख याजक शपथ घेऊन त्याला एक विशिष्ट प्रश्न विचारतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग. 64 वचन. येशू त्याला म्हणाला, होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हा सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल. येशूने म्हटले, आपण म्हटले तसेच. येशू स्वतःला मनुष्याचा पुत्र संबोधतो. डॉक्टर वॉरफिल्ड म्हणतात की प्रभू येशूसाठी असलेले हे सर्वात उच्च असे संबोधन आहे. हे संबोधन भविष्यद्वक्तांनी वापरले. दानिएलाचे पुस्तक आणि एहेस्केलचे पुस्तक आपण पहा. हे त्याच्या ईश्वरत्वाला लावण्यात आलेले एक विशेषण होते. ह्यापेक्षा अधिक उच्च पदवीचा तो दावा करू शकला नसता. मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. 65 वचन. तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, ह्याने दुर्भाषण केले आहे. आम्हा साक्षीदारांची आणखी काय गरज? पहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तेव्हा श्रोत्यानो, प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडली, हे दाखविण्याकरिता की ही निंदा ऐकून त्याला किती दुःख झाले. त्यांना वाटतं आता त्यांच्याजवळ येशूवर लावण्याकरिता दोष आहे. 66 ते 68 वचने पुढे सांगतात, तुम्हास काय वाटतं? त्यांनी उत्तर दिले की हा मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपडाका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? त्यांनी कसा त्याचा तिरस्कार केला. त्याच्या चांगुलपणाविषयी, धार्मिकतेविषयी, पवित्रतेविषयी व तो परमेश्वर आहे ह्या सत्याविषयी मानवाच्या हृदयात असलेला हा विरोध होता. काय श्रोत्यानो, आपल्या लक्षात आले का की जर आमच्यामध्ये जुना स्वभाव आहे तर आम्ही परमेश्वराला
त्याच्या सिंहासनावरून सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण न्यायसभेत प्रभू येशूच्या तोंडावर थुंकण्यात आले, त्याला चपडाका मारण्यात आल्या, बुक्क्या मारून त्याचा अपमान करण्यात आला आणि त्यांनी म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? त्याच्यासोबत ते एक खेळ खेळलेत. त्यांनी त्याचे डोळे बंद केलेत आणि त्याला विचारले की तुला कोणी मारले ते सांग. नंतर 69 ते 73 वचने आम्हाला पुढे सांगतात, इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशूबरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तिथल्या लोकांस म्हटले, हा नासोरी येशूबरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते. श्रोत्यांनो, ह्याविषयी आम्ही दुसऱ्या शुभवर्तमानात अधिक पाहू. यहुदातील लोकांपेक्षा गलिली लोकांचे उच्चार फरक होते. पेत्राचे उच्चार गलिली लोकांप्रमाणे होते. त्याला कल्पना नव्हती की तो स्वतः किती दुर्बळ आहे, परंतु आमच्या प्रभूने प्रार्थना केली की त्याचा विश्वास डगमगू नये, आणि तो डगमगला नाही. 74 आणि 75 वचने पुढे सांगतात, तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले, आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. शिमोन पेत्र चुकीच्या ठिकाणी होता. ती जागा परीक्षेची, मोहाची जागा होती. त्याच्या नकाराविषयी कोणताही बहाणा सांगता येत नाही. तो त्या भयंकर कृत्यासाठी अपराधी होता. तरी सुद्धा पेत्राने पश्चाताप केला आणि ज्या प्रभूवर त्याने प्रेम केले त्याच्या सहभागितेमध्ये तो पुन्हा आला. इतकेच नाही श्रोत्यानो, परंतु पेंटिकॉस्टच्या वेळी पवित्र आत्मा उतरल्यानंतर पेत्राला पहिला संदेश देण्याची संधी मिळाली आणि त्यावेळी 3000 लोक तारण पावलेत. पेत्राने पश्चाताप केला आणि प्रभूने त्याचा उपयोग करून घेतला. यहुदा इस्करियोतेने पश्चाताप केला नाही आणि तो नाश झाला. आता आपण 27व्या अध्यायाकडे वळूया. येशूच्या वधस्तंभाभोवती घडलेल्या घटना, न्यायसभा येशूला पिलाताच्या स्वाधीन करते, यहुदाचा पश्चाताप, पिलातासमोर येशूची चौकशी, बरब्बाची सुटका, येशूला वधस्तंभावर खेळणे, त्याचा मृत्यू, त्याला पुरले जाणे, कबरेवरील धोंडेवर शिक्का व त्यावर पहारा, ह्या सर्व गोष्टी 27व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. ह्या शुभवर्तमानातील संदेशाच्या मध्यवर्ती सत्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, आणि तो म्हणजे ख्रिस्ताचे वधस्तंभावर खेळल्या जाणे. जेव्हा पौलाने करिंथ येथील मंडळीला शुभवर्तमान सांगितले, तेव्हा करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय आणि 3 वचनामध्ये त्याने म्हटले, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. आता श्रोत्यांनो, त्या विलक्षण घटनेच्या नोंदीकडे आम्ही वळत आहोत. आम्हाला आढळेल की मत्ते वधस्तंभावर येशूच्या खेळल्या जाण्याच्या वेळी खरोखर काय काय घडले ह्याचा वृत्तांत सांगत नाही. एवढेच नाही, परंतु कुठलाच लेखक ते करीत नाही. फक्त वधस्तंभाभोवती काय काय घडले हे सांगतात. काही लोक फार भावनाप्रधान होऊन येशूच्या हातात किती निर्दयपणे खिळे ठोकण्यात आले, कसे रक्त वेगाने त्याच्या शरीरातून बाहेर आले, वेदनांनी तो कसा थरथर कापत होता, इत्यादी गोष्टी फार सुंदरपणे सांगतात. पण ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रात दिलेल्या नाहीत. ह्या सर्व नोंदींमध्ये जी नोंद देवाच्या आत्म्याने प्रेरित केलेल्या लोकांनी केली, त्यात जणू काय शेवटल्या 3 घंट्यात वधस्तंभावर खिळलेल्या अवस्थेत येशूच्या जीवनात काय घडत होते ह्यावर परमेश्वराने अंधाराचे आच्छादन टाकले आहे आणि म्हटले की हे असे दृश्य आहे ज्याकडे आपण पाहू शकणार नाही. हे मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. त्या दुःखाचा खरा अर्थ समजणे शक्य नाही. हा स्वर्गातील पित्याच्या व वधस्तंभावर खेळलेल्या पुत्राच्या मधील एक व्यवहार होता. वधस्तंभ त्यावेळी एक वेदी बनला
ज्यावर परमेश्वराचा कोकरा, जो ह्या जगाचे पाप हरण करण्याकरिता आला, तो अर्पिला गेला. मग त्याने अगदी साधारणपणे एक गोष्ट सांगितली. तो म्हणतो, आणि त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले. गेसेमने बागेमध्ये येशूला अटक केल्यानंतर नंतरच्या सकाळपासून ह्या अध्यायाची सुरुवात होते. त्याला कैफासमोर न्यायसभेसमोर आणण्यात आले. त्याच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे करून त्याला दोषी ठरविण्यात आले. त्याला मारून त्याचा त्यांनी उपहास केला आणि नंतर पेत्राने त्याला नाकारले. 27 अध्याय 1 वचन पहा. प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जीवे मारण्यासाठी त्याच्या विरुद्ध मसलत केली. त्यांनी त्याच्या विरुद्ध आरोप लावलेत आणि ते आता त्याला रोमी सुभेदार पिलातासमोर घेऊन जाणार आहेत. त्यांना वाटतं की रोमी न्यायसभेत त्यांची तक्रार मान्य करण्यात येईल. 2 वचन. आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले. जरी पिलाताचे केंद्रस्थान केसर ह्या ठिकाणी होते, तरी येरुशलेमेत त्याचा महाल होता. तो वल्हांडणाच्या सणाच्या वेळी येरुशलेममध्ये होता, कारण श्रोत्यानो, ते शहर सणाकरिता येणाऱ्या लोकांनी गजबजलेले होते आणि अशा प्रसंगी दंगा होण्याची खूप संभावना असे. 3 वचन. तेव्हा तो शिक्षापात्र ठरविण्यात आला असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते 30 रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला. लक्षात घ्या की जेव्हा यहुदा आला तेव्हा प्रभू येशू तेथेच होता. जेव्हा महायाजक आणि वडीलजन त्याला त्या वाड्याच्या रस्त्यावरून पिलाताकडे नेत होते, तेव्हा यहुदा आला. मग तो पश्चाताप करून क्षमा मागण्याकरिता त्याच्याकडे का परतला नाही? त्याने असे करण्याऐवजी धार्मिक पुढाऱ्यांना म्हटले. 4 वचन. मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हास काय, तुझे तूच पाहून घे. जर तो ख्रिस्ताकडे आला असता आणि पश्चाताप करून त्याला क्षमा मागितली असती, तर तो नाशाकडे गेला नसता. परंतु त्याने त्या लोकांकडे येऊन असे म्हटले की मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. दुसऱ्या शब्दात ते असे म्हणतात की तू तुझे काम तर आता संपवले आहे. त्याद्वारे तुझे कार्य संपले. जो आम्हाला पाहिजे होता तो आमच्या हातात आहे. आम्ही तुला त्यासाठी पैसे दिलेत. आता आम्हाला तुझी मुळीच आवश्यकता नाही. पुढे 5 वचन पहा. मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. श्रोत्यानो, हा पुरुष मंदिराला सोडून बाहेर जातो आणि फाशी लावून घेतो. जर तो ख्रिस्ताकडे वळला असता तर त्याला नक्कीच क्षमा प्राप्त झाली असती. 6 वचन. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, हे दान कोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. हे लोक किती धार्मिक वृत्तीचे दिसतात, होय ना श्रोत्यानो? ते ह्या पैशाला मंदिराच्या तिजोरीत ठेवू शकत नाहीत, कारण ते रक्ताचे मोल होते. ती रक्ताची किंमत होती. 7 आणि 8 वचने. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयांचे उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. ही फार स्पष्ट अशी भविष्यवाणीची पूर्ती आहे. 9 आणि 10 वचने. तेव्हा जे वचन इर्मया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले. ते असे की, आणि ज्याचे मोल इस्रायलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरविले, त्याचे मोल म्हणजे ते 30 रुपये त्यांनी घेतले. आणि परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले. इर्मयाचे पुस्तक 18 अध्याय 1 ते 4 मध्ये ह्या भविष्यवाणीचा अप्रत्यक्षपणे उल्लेख आहे. आणि जखर्याचे पुस्तक 11 अध्याय 12 आणि 13 वचनांमध्ये ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे. परमेश्वरापासून जे वचन इर्मयाला प्राप्त झाले ते हे, उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन. मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडीत होता. ते त्याच्या हाती असताच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडिले. जखराचे पुस्तक 11 अध्याय 12 आणि 13 वचने सांगतात, मग मी त्यास म्हणालो, तुम्हास बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी मला माझे वेतन 30 रुपये तोलून दिले. परमेश्वर मला म्हणाला, त्यांनी जे माझे भारी मोल ठरविले ते कुंभारापुढे फेकून दे. तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात
कुंभारापुढे फेकून दिले. श्रोत्यानो, ह्याचे श्रेय इर्मयाला दिल्या जाते, कारण येशूच्या दिवसात संदेष्टांच्या पुस्तकांमध्ये इर्मयाचे पुस्तक प्रथम पुस्तक होते आणि हा भाग त्या प्रथम पुस्तकाच्या नावाने प्रचलित आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा यहुदा चांदीचे 30 नाणे घेऊन परतला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तेथे उपस्थित होता. इतकेच नाही, परंतु येशू आपला प्राण मानवजातीच्या पापांकरिता देण्याकरिता जात होता. यहुदासाठी सुद्धा तो त्या वधस्तंभावर मरणार होता. प्रभूने त्याला गेशेमने बागेत परत फिरून पश्चाताप करण्याची संधी दिली व शेवटच्या घटकेला सुद्धा यहुदा प्रभू येशूकडे वळून क्षमा प्राप्त करू शकला असता. पुढे 11वं वचन सांगतं, मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने त्याला म्हटले, आपण म्हणता तसेच. लक्षात घ्या की धार्मिक पुढारी येशूपासून पिंड सोडू पाहत होते, कारण ते त्याच्या गोष्टींना परमेश्वराची निंदा समजत होते. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो, की जेव्हा प्रमुख याजकाने जिवंत देवाची शपथ वाहून त्याला विचारले की काय तू ख्रिस्त आहेस, परमेश्वराचा पुत्र आहेस? येशूने म्हटले, तो आहे. व पुढे तो म्हणाला की ह्यापुढे तू मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. धार्मिक पुढाऱ्यांसाठी ती परमेश्वराची निंदा होती व त्यासाठी त्यांनी त्याला दगडमार केला असता. परंतु रोमी सरकारने यहुद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा अंमलात आणण्याची परवानगी दिली नाही. म्हणून त्यांना येशूला असे आरोप लावून पिलाताच्या स्वाधीन करावे लागले, जे रोमच्या कोर्टात त्याच्यावर साबित होणार होते. त्याच्यावर त्यांनी देशद्रोही असा आरोप लावला, कारण त्याने म्हटले की तो यहुद्यांचा राजा आहे. ह्या आरोपावर येशूचे उत्तर होते, तू म्हणतोस किंवा जसे आपण म्हटले तसेच. नंतर 12 ते 16 वचने पहा. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय? परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा कोकरा होता. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7 वचन सांगतं की त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडेले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड सुद्धा उघडेले नाही. मत्तय काय काय घडले हे इतर लेखकांप्रमाणे सविस्तर सांगत नाही. फक्त खरोखर काय घडले ही सत्य परिस्थिती थोडक्यात सांगतो. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्तावर खोटे आरोप लावून त्याला दोषी ठरविण्याचा ह्या लोकांनी प्रयत्न केला आणि ह्याविषयी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, माझी खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे आपण सर्व अंतर्मुख झाला असाल. येशूची चौकशी आम्हाला विचार करायला भाग पाडते की जेव्हा आमच्यावर खोटे आरोप करण्यात येतात तेव्हा आमची प्रतिक्रिया कशी असते. आमच्यामध्ये प्रौढी, गर्व, घमेंड आणि अनेक गोष्टी वाळून येतात. सर्व प्रकारे आम्ही हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतो की मी चुकलेलो नाही किंवा मी चुकलेली नाही. पण लक्षात घ्या की येशूची चौकशी होताना तो शांत होता. दुसरी गोष्ट विचार करण्यासारखी म्हणजे काय आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला नाकारतो? योग्य कृती न करणे, स्वार्थ पाहणे, पापात राहणे म्हणजे येशूला नाकारण्यासारखेच आहे. प्रभू येशूपासून दूर नव्हे तर त्याच्या जवळ या, त्याला स्वीकारा. आमच्यामध्ये परिवर्तन घडून येणे आवश्यक आहे. काय आपली तयारी आहे? चला आपण त्या जगाचे पापहरण करणाऱ्या येशूच्या चरणांपाशी जाऊ. आपण प्रार्थना करू. जगाचे पापहरण करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देवबाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या वधस्तंभाचा मार्ग पत्करून प्रभूजी तू आम्हाला शिकवण दिलेली आहेस आणि आज आमच्यासमोर ज्या गोष्टी तू ठेवलेल्या आहेस, आम्ही खऱ्या अर्थानं अंतर्मुख झालेलो आहोत. प्रभूजी, आम्ही आमच्या अंतःकरणाचं परीक्षण करतो
आमच्यामध्ये जो स्वार्थ आहे, जी घमेंड आहे, जो गर्व आहे, अहंकार आहे, सर्व प्रभूजी तू काढून टाक. आणि प्रभूजी, ही वृत्ती आमच्यामध्ये उफाळून येऊ नये म्हणून आमची विनंती आहे तुला की तू आमचा ताबा घे, तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. प्रभूजी, आम्हाला तुझ्यामध्ये अधिक आणि अधिक दृढ असं कर. तुझ्या जवळ तू आम्हाला घे. तुझ्यापासून आम्ही दूर जाऊ नये म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आमचा जीव, आत्मा आणि शरीर तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. आणि या विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा बरोबर असो.